सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। अक्कलकोट शहरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली असून एका हॉटेल लॉज मालकावर महिला कर्मचाऱ्यावर गेल्या 2 ते 3 वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। या प्रकरणामुळे संपूर्ण अक्कलकोट शहरात खळबळ उडाली आहे। पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार ती संबंधित हॉटेल लॉजमध्ये काम करत असताना आरोपीने तिचा विश्वास संपादन करून वारंवार अत्याचार केला। याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने तिला गप्प ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही पीडितेने केला आहे। दीर्घकाळ मानसिक आणि शारीरिक त्रास सहन केल्यानंतर अखेर पीडित महिलेने हा प्रकार उघडकीस आणला आहे। या घटनेच्या तीव्र निषेधार्थ लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना निवेदन सादर करण्यात आले। आरोपी विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून भारतीय दंडविधानाच्या कलम 376 अंतर्गत कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी संघटनेने केली आहे। निवेदनामध्ये स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणात अपेक्षित ती कारवाई होत नसल्याचा आरोपही करण्यात आलाय। पीडित महिलेला न्याय मिळावा यासाठी पोलिसांनी कोणताही दबाव न घेता निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की जर आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली नाही आणि कठोर कारवाई करण्यात आली नाही तर येत्या काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल। या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असेही संघटनेने स्पष्ट केले आहे। दरम्यान या गंभीर प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पोलीस प्रशासन पुढे काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष असून पीडित महिलेला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे। मी अवधूत बंडू कुलकर्णी यांच्या लॉजवरती कामाला होते, पण 3 वर्ष झालं माझा गैरफायदा घेऊन आणि अन्याय अत्याचार केलेला आहे। पण मी अक्कलकोट पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सांगितले तरी माझा जे माझ्यावर अन्याय झालाय ना तिने ते गुन्हा दाखलच करून घेतलेला नाही। आणि काय मागणी आहे तुमची? मला न्याय मिळाला पाहिजे। 3 दिवस झालं अक्कलकोट पोलीस स्टेशनला जाते। 4थ्या दिवशी माझी लिहून घेतले, पण ते पण चुकीचं घेतले। जे सांगते ते घेतले नाहीये, दुसरंच घेतले लिहून, पण मला त्यातलं काही पण करायला नसल्यामुळे म्हणून मी सोलापूरच्या लहुजी शक्ती सेनेकडे आलेले आहे। मला न्याय पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे। किती दिवसापासून तुमच्यावर अन्याय अत्याचार? 3 वर्ष झाले। 3 वर्ष झाले अन्याय अत्याचार होते माझ्यावर। इतक्या दिवस तुम्ही का गप्प बसले? मी धमकी दिलेली आहे की तुला मी जीव मारीन आणि तू कुठे पण जा, तिथे येऊन तुला जीव मारीन असं धमकी दिल्यामुळे मी गप्प राहिले, शांत बसले। मला 2 मुलं असल्यामुळे मी काही बोलू शकले नाहीये, पण अक्कलकोटचे पोलीस पण काही मनावर घेतले नाहीये, तर मला हाकलून देण्याचा प्रयत्न केलाय जरबारीनं। मेसेज एवढे घाणारडे करताय तरी पण त्यांनी काही ते बघत नाहीये, तर तुला कुठं जायचंय तिथं जा म्हणून मला हाकलूनच दिलेले आहे। तर मला न्याय मिळाला पाहिजे। मी वैशाली डोलारे, लहुजी शक्ती सेनेची जिल्हाध्यक्ष। पण इथं जी सोनाली क्षीरसागर आहे तिच्या माध्यमातून जी तिच्यावर उग्र पद्धतीचा म्हणजे अत्याचार झाले 3 वर्षापासून, त्या अत्याचाराच्या अनुषंगाखाली आम्ही आज इथं निवेदन द्यायला आलो होतो। जर पोलीस प्रशासन या सगळ्या गोष्टींना पाठीशी घालत असेल तर अशा पोलीस प्रशासनाला आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आणि एक महिलेला न्याय देण्यापुरतं तर हा विषय नाहीये की अनेक महिलांसाठी पण आम्ही जागृती म्हणजे आमची योजना आम्ही चालूच ठेवणार आहे। पण कसं आहे माहितीये का, आजकाल ही एक मुलगी की म्हणजे जीवाला लाजून आणि समाजाला लाजून जोपर्यंत टोकाचं पाऊल तिने उचललं नव्हतं, पण आज ती टोकाचं पाऊल ह्याच्या करता उचलते की तिच्यावर वारंवार अत्याचार आणि शारीरिक संबंध आणि लैंगिक अत्याचार जर होत असेल तर अशा नराधमाला ना
कुठेच जागा मिळू शकत नाही असं आम्ही त्याच्यावर आंदोलन पण करू आणि त्याला पोलीस प्रशासनाच्या ताब्यामध्ये आम्ही या पद्धतीने देऊ की ज्या पद्धतीने पोलीस प्रशासनाने जी नोंद करून घेतली ती चुकीची घेतली असं आम्हाला वाटतंय. 376 बलात्कारचा केस असताना त्यांनी 354 करतात म्हणल्यानंतर हे डिपार्टमेंट कुठल्या थराला जाऊ शकतात की थोड्याशा कारणामुळे थोड्याशा चांगल्या गोष्टीमुळे एका स्त्रीची आबरू रस्त्यावर येत असताना ही लोक त्याला पाठीशी घालतात. अशा लोकांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जोपर्यंत पोलीस प्रशासन आम्हाला योग्य पद्धतीने ज्या मुलीला न्याय मिळवून म्हणजे ज्या पद्धतीने या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही काय गप्प बसणार नाही. ज्या पद्धतीने न्याय मिळाल आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. अर्थात आम्ही युवा लहुजी शक्ती सेनेचे लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय आणि त्याच्यावर कठोर कारवाई केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. नमस्कार, मी खंडू बनसोडे, लहुजी शक्ती सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम करतो. अक्कलकोट इथे झालेल्या निंदनीय प्रकाराचा मी पहिल्यांदा तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो. फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र गेल्या अनेक वर्षापासून दलित समाजावर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचाराची मालिका आज सगळ्यात चालूच आहे. त्या अन्याय अत्याचाराला पाठीशी घालणाऱ्या पोलीस प्रशासनाचा पण मी जाहीर निषेध करतो. ज्या महिलेवर ज्या पद्धतीनं अन्याय अत्याचार झाला सातत्यानं त्याची परिस्थिती नसताना त्या व्यक्तीपाशी कामाला असताना सातत्यानं दम देऊन तिच्यावर अत्याचाराची मालिका आज सगळ्यात चालू होती. गेल्या महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रकरण वाढलं. तिला सण होईना, सण न होताना भावाला बोलवून तिच्यासोबत कोणीच नाही, कारण तिथले पण लोक नाहीत, घाबरून त्या लोकाला तो प्रतिष्ठित व्यक्ती खूप मोठा आहे त्या कारणानं तिच्या पाठीशी कोण उभारलं नाही, म्हणून त्या पाठीशी आज लहुजी शक्ती सेना ठामपणे उभे आहे. आमच्या लहुजी शक्ती सेनेच्या वतीने एवढीच मागणी आहे या पोलीस प्रशासनाला, वेठबिगार कायदा म्हणून त्याच्यात ती गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्या हरामखोरावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि 376 देखील गुन्हा त्यात नोंद केलेला नाही. या सर्व प्रकारचे गुन्हे दाखल करून लवकरात लवकर त्या आरोपीला जर अटक नाही केली तर लहुजी शक्ती सेनेच्या महाराष्ट्र राज्याच्या वतीनं उग्र पद्धतीचं आंदोलन करून त्या महिलेला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. एवढंच बोलतो आणि मी थांबतो. क्रांतिकारी जय लहुजी. माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर येथे अक्कलकोट येथील जो विषय झाला आहे त्या विषय अनुसरून आज आम्ही लहुजी शक्ती सेनेच्या वतीने शहर जिल्ह्याच्या वतीने आम्ही सर्वजण आज अधीक्षक साहेबाला अर्ज द्यायला निवेदन देण्यासाठी आलो होतो. सोनाली क्षीरसागर राहणार अक्कलकोट या महिलेवर गेल्या 2-3 वर्षापासून जो कुलकर्णी नावाचा इसम आहे तो गेल्या अनेक वर्षापासून तिच्यावर बळजबरी करून तिची इच्छा नसताना तिच्यावर बळजबरी करून तिच्या शारीरिक शोषण करत आहे. पण गेले आपल्या सोनाली ताई तिथं गेले असताना त्या इस्मानं पोलीस स्टेशनला मॅनेज करून आता पोलीस स्टेशनवर जर डोक्याला लागलं तर डोक्याचा इलाज होतो, पायाला लागलं तर पायाला इलाज होतो, पण डोक्याला लागलं पोटाचा इलाज आतापर्यंत असं कधीच झालं नाही. कारण डॉक्टर आज जिथं जखम झाली तिथंच तो इलाज करतो, परंतु पोलीस स्टेशन मध्ये ज्या महिलेवर बलात्कार झाला आहे त्या मुलीवर शोषण केलेलं आहे. गेल्या 2-3 वर्षापासून त्यानं त्या मुलीवर ती मुलगी तिथं कामाला असून गेल्या 2 ते 3 वर्षापासून तो त्या मुलीवर अत्याचार करत आहे. परंतु तिनं संसार तुटल किंवा तो जर कुणाला सांगितलं तर तुला जीवे मारेल अशी धमकी दिल्यामुळं तिनं आतापर्यंत 2 ते 3 वर्ष आतापर्यंत कधी या गोष्टीचा खुलासा कुणाला केला नाही. परंतु आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याला माहीत झाल्यानंतर तिथं गेल्यानंतर आज त्या महिलेनं पोलीस स्टेशनला धाव घेतली होती आणि धाव घेतल्यानंतर त्या पोलिसांना सांगितलं की बाबा 2-3 वर्ष झालं, गेल्या अनेक वर्षापासून असं माझ्यावर अन्याय अत्याचार होत आहे. परंतु तिथल्या जो हवालदार पोलीस आहे आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनी
यांची जे मनल म्हणजे जे जे त्यांच्यावर जो गुन्हा जो अन्याय झाला त्या पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई न करता नोंद न घेता त्यांच्यावर फक्त 354 असे त्यांच्यावर आरोपीवर गुन्हा दाखल केला आणि त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो. खरं तर 2-3 वर्षापासून त्यानं वारंवार या महिलेवर अनेक प्रकारे प्रसंग करून शारीरिक शोषण केलेलं आहे. त्यावर 376 दाखल करावं यासाठी तिथं महिला गेली होती, परंतु त्याच्यावर 354 हा असे अधिकारी जर या पोलीस अधिकारी असे असतील तर न्याय मागायचा कोणाला याचा प्रश्न निर्माण होतो. आज शाहू फुले आंबेडकरांचं राज्य महाराष्ट्र म्हणलं जात आहे, परंतु आज दलितावर एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत आहे. याला कुठेतरी वाचा फुटावी आणि यावर जोपर्यंत असे कर्मचारी आहेत तोपर्यंत अन्याय होतच राहील आणि आरोपी अनेक आज या सोनालीवर अन्याय झाला, उद्या कुठल्याही महिलेवर अन्याय होईल असं जर पोलीस प्रशासन पाठी घालत असेल आणि पोलीस बघून आंधळ होत असेल, ऐकून बहिरं होत असेल तर या बहिऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचं आम्ही कानही उघडू आणि डोळे उघडू. आम्ही आज आमच्या पद्धतीनं आज आम्ही निवेदन जे महिला आहे त्या महिलेसोबत आम्ही जाऊन निवेदन दिलेलं आहे आणि जर या अर्जावर निवेदनावर जर जे झाले हकीकत झाली त्या पद्धतीने जर गुन्हा दाखल होत नसेल तर आम्ही संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल.